भारत हा देश अनेकविध भाषा परंपरांसाठी ओळखला जातो। आपल्या देशातील प्रत्येक भागाचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे। तसेच वैशिष्ट्य गोव्याचेही आहे। जगभरातील पर्यटक गोव्यात समुद्राचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येतात, किंबहुना याच गोष्टीमुळे गोवा अधिक प्रसिद्ध आहे। असे असले तरी गोव्याला परंपरा आणि संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा लाभलेला आहे। याच परंपरा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अतोनात यातनाही गोवेकरांनी सहन केल्या आहेत। गोव्यावर पोर्तुगीजांनी केलेला अन्याय, अत्याचार विसरता येणार नाही। पोर्तुगीजांनी अनेक मंदिरे नष्ट केली, यामुळेच आपल्या देवतांच्या आणि आपल्या रक्षणार्थ स्थानिक रहिवासी त्यांच्या देवतांसह सुरक्षित क्षेत्रांमध्ये स्थलांतरित झाले, अशा नोंदी इतिहासात सापडतात। त्यामुळे अनेक परंपरांचा बचाव झाला, परंतु दुर्दैवाने धर्मांतराच्या नावाखाली अनेक गोष्टी नामशेषही झाल्या। तर आताही काळाच्या ओघात काही प्रथा परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। याच परंपरेतील एक परंपरा म्हणजे 7 बहिणी आणि त्यांच्या भावाच्या पूजनाची परंपरा आजही स्थानिक कथांच्या रूपात तग धरून आहे। गोव्यातील ही प्रसिद्ध भावंडे चोरलेम, मोरलेम, मौलिंगी, बोर्डे महाराष्ट्रातील गिरोडा या गावांतून प्रवास करत एका संध्याकाळी डिचोलीला येथे पोहोचली होती। आख्यायिकेनुसार बिचोलीमच्या ग्रामदेवी शांतादुर्गाने त्यांचे स्वागत केले होते। तिने त्यांचा पाहुणचार केला होता। अंधार पडल्याने आणि घनदाट जंगल प्रदेश असल्याने तिने त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासाला निघण्यास विनंती केली आणि त्या रात्री आपल्याकडे आसरा दिला। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केल्यावर ते मायम येथे वडनेर नावाच्या ठिकाणी जेवण आणि विश्रांतीसाठी थांबले। येथे त्यांनी पुढील प्रवासाचा मार्ग निश्चित केला। हे ठिकाण 7 बहिणीचा बस्ता या नावाने देखील लोकप्रिय आहे। इथे 7 बहिणी थांबल्या होत्या असे मानले जाते। इथे टेकडीच्या उतारावर एक दगडी हत्ती कोरलेला आहे। असे मानले जाते की हा तोच हत्ती आहे ज्यावर स्वार होऊन त्यांनी प्रवास केला होता आणि नंतर त्याचे दगडात रूपांतर झाले। याच बहिणींनी स्वयंपाक करण्याची तयारी केली, पण लाकूड जाळण्यासाठी आग नव्हती। त्यामुळे त्यांनी खेतोबास अग्नी आणण्यासाठी पाठवले। सरपण शोधत तो वाईंगणी गावात पोहोचला। इथे त्याला मुले खेळताना दिसली। तोही लहान असल्याने तो आपल्याला दिलेले काम विसरला आणि खेळ बघण्यात दंग झाला। त्याला वेळेचे भान राहिले नाही। मये येथे थोरली बहीण केळबाई चिंताग्रस्त झाली आणि तिने लईराईला त्याच्या शोधात पाठवले। लईराईला खेतोबाला उशीर होण्याचे कारण कळल्यानंतर ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही। लईराईचा राग आणि अग्निदिव्य। एका आख्यायिकेनुसार संतप्त लईराईने खेतल्या अशी मोठ्याने हाक मारली। हा आवाज ऐकताच खेतोबा घाबरला। लईराई रागाने त्याला लाथ मारायला पुढे सरसावली। तिचा वार चुकविण्यासाठी खेतोबा किंचित कंबरेत वाकला। तर दुसऱ्या एका कथेनुसार परोपकारी असलेली लईराई देवी तिच्या प्रिय लहान भावाला लाथ मारणे हे कसे शक्य आहे? तिने केवळ रागा भरला। त्यामुळे घाबरलेला खेतोबा तिथेच स्तब्ध झाला। याच कथेनुसार भावा बहिणीमधील वाद सुरू असताना इतर बहिणी त्यांच्या शोधात वाईंगणीला आल्या। खेतोबाला फटकारल्याबद्दल सर्व बहिणी लईराईला ओरडू लागल्या। यामुळे क्षुब्ध झालेल्या लईराईन तिच्या 500 अनुयायांसह भक्तांसह ती अग्नीतून चालत अग्निदिव्य करे आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करे असे सांगितले। तिच्या अनुयायांना धोंड म्हणतात। तेव्हापासून दरवर्षी तिच्या वार्षिक जत्रेत अग्निदिव्य करण्याची प्रथा आहे। आदि माये स्वयंदेवते सासाये गोय भुयेचे आदि माये। तुमच्या माहितीनुसार लईराईच्या अग्निदिव्यामुळे केळबाईला खूप वाईट वाटले। आपल्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे हे घडले। या विचाराने ती लईराईच्या वार्षिक जत्रेत 700 अनुयायी ज्यांना धोंड म्हणतात त्यांच्यासह डोक्यावर माले नावाचा मोठा दिवा आग घेऊन नाचते। शब्द
जो महादेवात बदला घ्यायचे म्हणजे माते आज सात बहिणी काशा धोंडामध्ये केवळ आपला खेळ खेळ गे काशा धोंडामध्ये केवळ आपला खेळ खेळ गे जान जानी जान जानी जान जानी जानी गे यानंतर खेतोबाने वाईंगणी गावातच राहण्याचा निर्णय घेतला. त्याने ठरवले की तो आता आपल्या बहिणींबरोबर परत जाणार नाही. हे ऐकून सर्व बहिणींना वाईट वाटले आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लईराईने सांगितले की ती आता शिरगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोग्राम गावात राहील. जानी जानी गे अनामना देवस्थान बारादलियो अडियो गे गोय भुयेचे मोरजाईने मोरजीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला तर मीराबाई दक्षिणेकडे मापुसा येथे स्थायिक झाली. अजादीपाने सध्याच्या कर्नाटकच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या अंजद्वीप बेटावर आपले वास्तव्य केले. शीतलाई नावाची बहीण पाताळ लोकात गेली आणि विशेष म्हणजे तिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. काही लोकांच्या मते तिने तो प्रदेश सोडला. देवी मीराबाईचे पोर्तुगीजांनी धर्म परिवर्तन केले. त्यामुळे आता ती मिलॅग्रिस लेडी ऑफ मिरॅकल्स म्हणून माप्सा येथील सेंट झेरोमी चर्चमध्ये स्थापित आहे. विशेष म्हणजे मिलॅग्रिसचे भक्त हिंदू आणि ख्रिस्ती या दोन्ही समुदायांमध्ये आहेत. अशा प्रकारे अग्निरूप असलेल्या या सातही बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहेत. गोव्याच्या विविध भागांत राहणाऱ्यांच्या रक्षणासाठी आणि दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी ही सर्व भावंडे गोव्याच्या विविध भागांत विखुरली असली तरी ती वर्षांतील ठराविक दिवशी एकमेकांना भेटायला येतात. त्यांच्या भेटीगाठी हे गोवेकरांसाठी मोठे उत्सव असतात. या सर्व देवतांविषयीच्या प्रथा, परंपरा, व्रतवैकले काहीशी आदम आणि इतर देवतांपेक्षा फारच वेगळी आहेत. लायराई म्हणजे मोगरा. मातेच्या उदराचे प्रतीक म्हणून कलश, गर्भजलाच्या रूपातील पाणी आणि त्यात जन्म घेणाऱ्या नव्या जीवांच्या रूपातील मोगऱ्याच्या कड्या. मातृदेवतेचेच हे एक रूप. या देवतेचे भक्त धोंड म्हणून ओळखले जातात. देवीला खुश करण्यासाठी त्यांना खूपच कडक व्रताचे पालन करावे लागते. देवीच्या उत्सवाच्या आधीचे 8 दिवस घरापासून दूर रानावनात राहायचे, कंदमुळे, फळे इत्यादींचे सेवन करायचे असते. ते उपलब्ध नसल्यास शाकाहार करणे अपेक्षित असते. काहीही खाण्यापूर्वी, अगदी पाणी पिण्यापूर्वीही स्नान करणे आणि ओलेत्यानेच अन्नग्रहण करणे आवश्यक असते. पूजेच्या दिवशी विविध भागांतील धोंडरोत नावाचं शस्त्र घेऊन शिरवागात येतात. गोव्याबरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही लायराईचे भक्त आहेत. धोंड व्रतस्थ असतात. त्या काळात मंदिरासमोर मध्यवर्ती भागात मांडावळ केली जाते. तिथे पूजा केली, गाराणे घातले की पुढचे काही दिवस ग्रामस्थ लाकडाच्या मोळ्या तिथे आणून ठेवत राहतात. पूजेच्या दिवसापर्यंत सुमारे 8-10 ट्रक भरतील एवढी लाकडे गोळा होतात. पूजेच्या दिवशी देवीच्या कलशातील पाणी शिरगावातील घरांत शिंपडले जाते. सकाळी मंदिरातील चिरा म्हणजेच देवीची दगडी मूर्ती वाजत गाजत बाहेर आणली जाते आणि मूर्ती येथील आदिस्थानी नेली जाते. वाटेतील गावांतून फिरून रात्री 8च्या सुमारास मूर्ती पुन्हा मंदिरात आणली जाते. मंदिरातील देवीचा कलश होमखंडाजवळ आणला जातो. रंगीत कापड गुंडाळून सजवलेल्या वेताच्या काठ्या नाचवल्या जातात. धोंड तलावात स्नान करून कलशात 3 ओंजळी पाणी भरतात. या पाण्यात परिसरातील सगळ्या मोगऱ्याच्या कळ्या सोडल्या जातात. या पाण्यातील कळ्या पुढच्या उत्सवापर्यंत कोमेजत नाहीत अशी श्रद्धा आहे. नंतर सर्व धोंड स्नान करून कलशातील मोगऱ्याची कळी तोंडात घेऊन अग्निदिव्य करतात. ते पाहण्यासाठी गर्दी होते. होमखंडातील जळत्या निखाऱ्यांवरून धोंड धावत जातात. कलश घेतलेल्या धोंडांसह सर्व धोंडांनी अग्निदिव्य पार केले की धोंडाच्या व्रताची आणि लायराईच्या पूजेचीही सांगता होते. भक्त देवीला मोगऱ्याच्या माळा घालतात. या काळात शिरगावात मोगऱ्याची विक्री लाखो रुपयांच्या घरात जाते. केळबाई लायराईच्या भेटीला येते तेव्हा मोठा उत्सव साजरा केला जातो.